क्रिस्पी क्रंची कोबीच्या वड्या. वजनी अर्धा किलो कोबी इथे मी किसून घेतलेला आहे. कोबी किसल्यानंतर पाणी काढायचं नाही आहे. इथे आपण लसूण, हिरवी मिरची, धने, जिरे पाणी न घालता मिक्सरला भरड करून घेतलेली आहे. आता चवीप्रमाणे हळद, लाल मिरची पावडर, हिंग, भरपूर कोथिंबीर, वाटलेला मसाला, मीठ घालून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये पाणी अजिबात काढायचं नाही आहे. आता लागेल तसं आपण त्यामध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा. हे सगळं नीट मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये वरतून आपल्याला 1 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. आपण ज्या प्लेटमध्ये हे थापणार आहोत त्या प्लेटला आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे, जेणेकरून वडी सहज नंतर निघेल. प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. वडी आपल्याला थापून घ्यायचं आहे. बाजूला मी पाणीसुद्धा गरम करत ठेवलं होतं, कारण ह्या वड्या आपल्याला वाफून घ्यायच्या आहेत. छानपैकी थापून झाल्यानंतर 1 ते 2 टेबलस्पून वरतून मी पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि थोडेसे हाताने त्याला प्रेस करून झालेले आहेत. हे कमीत कमी 20 ते 25 मिनटं आपल्याला मध्यम आचेवरती वाफून घ्यायचे आहेत. ज्या पद्धतीने आपण कोथिंबीरीच्या वड्या करतो त्याच पद्धतीने ह्याला वाफून घेऊया. आता हे थंड झाल्यानंतर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये कापून घ्या. थंड झाल्यानंतरच कापायच्या आहेत. या वड्या सहज प्लेटमधून निघतात. बाजूला तेल तापत ठेवलेलं आहे आणि मध्यम आचेवरती खरपूस या कोबीच्या वड्या तळून घेतलेल्या आहेत. तयार झाल्या आहेत खमंग कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या. रेसिपी आवडली तर शेअर करा.